मनुजाने विद्येच्या सामर्थ्ये केला रवी चित्रकार मनुजाने. नमस्कार 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 नमस्कार. नमस्ते नमस्ते. बसा बाळा बसा. खुदशी कसलं दिसाल म्हणायचो हे. झाडाखाली उन्हात शिकवायची पाळी आली. खरंच तुमची मी बहादरीच म्हणायची. ह्यात कसली आले बहादुरी. आबा, टागोरांच्या शांतिनिकेतन मध्ये कुठे 4 भिंतीमध्ये वर्ग भरत होते. मी तर म्हणतोय भिंती नसाव्यात. एका कवीनं म्हटलं आहे, बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली फुले पाखरे त्यासी गोष्टी करू. राम 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 आबा. राम राम राम. सांगायचं म्हणजे सरपंचानं बांधलेले शाळेचं उद्घाटन सोमवारी आहे. शिक्षण मंत्री येणार आहेत. तुम्हाला पत्रिका नाही पाठवली काय? नाही काय पत्रिका झाली विसरली असेल. विसरतात कुठले? तुमचं नाव लिहिलेलं मी पाहिले. तुम्हाला मुद्दाम नाही पाठवली. पॉलिटिक्स हो, समज पॉलिटिक्स. हे घ्या देशपांडे सर तुमची पत्रिका. मला म्हणाले तुम्ही नेऊन द्याल काय? आता सरपंचाला नाही कोण म्हणणार हो. कशी काय वाटली पत्रिका? चांगली आहे, पण उद्घाटनातला न चुकीचा आहे. यायला मास्तर जातीवर गेलं. अहो कोण बघतोय खेड्यात? छापकाना सांगा पत्रिका कशी आहे, टाईप कसा आहे. चांगला आहे, चांगला आहे. 3 रुपयाला एक. 3 रुपयाला एक? मग कास्टली आहे, एकदम कास्टली. बरं येतो. या या. आज या कमार दिसता. आपण काय वजाचं डांकी डांकी गाडव. हा हा. त्यानं काम सांगितलं त्याचं काम करायचं, यानं काम सांगितलं ह्याचं करायचं, यानं सांगितलं त्याचं करायचं. पण फंक्शन लढू नाही द्यायचं. असं फंक्शन लय जोरदार होणार आहे. चांगलं झालं. गावात शाळा झाली. बिडलिंग काय झाले? बिडलिंग नंबर 1 बिडलिंग. फंक्शनला यायचं बरं काय? पण तुम्हाला पत्रिका नाही दिली हे लय वाईट केलं. आपल्याला स्वतःला नाही आवडलं. काय मज्जा आली नाही काय? ए हा बरं येतो. हा मी ए उद्याचं विसरायचं नाही बरं का? तू लक्षात ठेव. येऊ. रत्ना कोण आलंय बघ. काही नाही, पत्रिका द्यायला. असं होय. रत्ना आम्ही जातो बरं का? अहो येतो बरं का? ही निमंत्रण पत्रिका द्यायला आलो. पत्रिका कोणाच्या लग्नाची? हळू हळू. आय एम सॉरी घ्या ना. उद्घाटनाची पत्रिका. मला वाटलं. काय वाटलं? मी नाही सांगणार. मला कळलं काय ते. काय कळलं? ते आम्ही पण नाही सांगणार. जाऊ दे. ही पत्रिका आव्हाना द्या, खास त्यांच्यासाठी. का मी आलं तर नाही चालणार? पत्रिका द्यायच्या निमित्तानं पुन्हा तू इथं आलास. तुला सांगितलं ना मग, पुन्हा इथं आलास तर तंगड्या तोडीन म्हणून. थांब, तुझा तंगड्या तोडून हातात घेतो. अरे काय चाललंय काय हे? आपल्या घरात आलेल्या माणसाला या बसा म्हणायचं का असं वागायचं? आबा, तुमची रीत आम्हाला शिकू नका. आबासाहेब, दादासाहेबांनी ही पत्रिका घेऊन पाठवलं होतं. बर, उद्घाटनाला अवश्य बस येतो. या. आबा, आत्ताच सांगतो, जायचं नाही. ही पत्रिका चांगल्या मनात पाठवल्या होय. तुम्हाला खिजवण्यासाठी मुद्दाम धाडली. आपली शाळा जाळली ती जाळी वर, आणि आपल्या शाळेच्या उद्घाटनाला या म्हणतोया. आबा, नाक खाजवणे नाक. हे सगळं बघून मला तर काय बोलावे सुचनाचे झाले. विठ्ठला, पांडुरंगा, अरे काय चाललंय काय हे? उद्घाटन करतो. संगमवाडीच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि गावचे सरपंच आप्पासाहेब देसाई, त्यांचे कार्यकर्ते, या प्रशालेच्या मुख्याध्यापिका, त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षिका, या गावचे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असलेले या शाळेचे विद्यार्थी बंधू आणि माझ्या भगिनीनो,
शिक्षण ही आजची काळाची गरज आहे. शिक्षणाशिवाय आपला कर्णोपाय नाही हे आपण जाणताच. आणि हे जाणून आप्पासाहेबांनी हे विद्यालय या ठिकाणी सुरू करायचं ठरवलं आणि त्याची कार्यवाही केली. म्हणून सुरुवातीला मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो. त्यामध्ये सुद्धा ठळक आणि डोळ्यात भरण्यासारखी उल्लेखनीय बाब अशी की शिक्षक नेमण्यापेक्षा त्यांनी शिक्षकांची भरती या शाळेमध्ये केली. एकापेक्षा एक सरस, तरुण, बुद्धिमान आणि कार्यक्षम शिक्षिका या ठिकाणी मला दिसत आहेत. तेव्हा हे करण्यामध्ये त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले असं म्हटलं तर त्यात काही वावगं होणार नाही. म्हणजे त्यांनी शिक्षकांची नेमणूक तर केलीच, पण समान हक्क या न्यायानं त्यांनी स्त्रियांना जास्त वाव दिला आणि स्त्रियांची भरती प्रामुख्याने केली. हे उल्लेखनीय बाब आहे. असं डोळस नेतृत्व ज्या शाळेला लाभलेलं आहे त्या शाळेचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, दैदिप्यमान आहे, याबद्दल मला तिळमात्रही शंका नाही. हे जे महान कार्य आप्पासाहेबांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा जाहीर अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांच्या कार्यामध्ये सुयश चिंतितो. आणि आप्पासाहेब हायस्कूल, मला वाटतं आप्पासाहेब विद्यालय संगमवाडी या प्रशालेचं उद्घाटन झालं असं मी सहर्ष जाहीर करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे समजा असं आहे. असं म्हणतोस? मग पण मी काय म्हणतो प्रताप, हा, रीतीप्रमाणे आम्ही सर्वांना निमंत्रण धाडली, तर वरच्या आळीचे लोक आले नाहीत, आमच्याकडे दोष आहे का? बायकाऊट टाकल्यासारखं केलं हो तर? त्यांनी. पण हे असलं जंक्शन फंक्शन बघण्याचं नशिबात असावं लागतं. मंत्र्यानं मात्र तुमचा लय उदो उदो केला, सारखे उदो उदो करत होते. काय हात राखून काय बोललेच नाहीत. बरोबर. एक सांगू काय, अंबू जाऊ दे, तुम्हाला आवडणार नाही. हे असं मध्येचं बोट लावायचं आणि गप नाही बसायचं. बोल बोल. काय लोक एका दगडाने दोन पक्षी मारतात, तुम्ही एका दगडाने तीन पक्षी मारलेत. 3 पक्षी म्हणजे? हा, म्हणजे आता 3 बायका नेमल्यात म्हणजे 3च पक्षी की. आणि तुमच्या हातातून सुटण्याची बात आहे क्या? तिन्हीच्या तिन्ही डाईट ऑन द स्पॉट. माझा काय अंदाज नाही का आम्हाला तुमचा, पण आपण तुम्हाला मानला. कसं या बाबतीत तुमचा हात धरणारा पंचक्रोशीत कुणी सापडायचा नाही. आणि नावं घ्यायची तरी शेकड्याने घ्यावी लागतील आणि वर पाचून झाली राहत. पण तुमचा भारी काम आहे मात्र. या झाडावरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून या झाडावर, या झाडावरून परत फांदीवर. कसं काय जमतं तुम्हाला खेळायला तेच आम्हाला समजत नाही. ती नवीन हेड मास्तरीन राणेबाई माझी पंचायत करतोस का? बबिता आतमध्ये आहे का? वहिनी म्हणणार आहे मी, पण तुम्ही म्हणायला देत नाही. तुम्ही स्वतःच बोलताय. बरं, हरकत नाही, माझ्या टंगला मी ब्रेक लावतो. टंग. चला, नळाची योजना मंजूर झाली. परमेश्वरानं आमचं गाणं ऐकलं म्हणायचं. ए, आम्ही आत यायचं काय? हो, या. अरे वा मंडळी, नमस्कार नमस्कार. बसा, बसा. हा, ते काय झालं, ते आम्ही इकडे गेलो होतो, त्यानंतर मग तिकडे गेलो. रत्ना, चाय घेऊन ये. हे आम्हाला कळली आहे ती न्यूज खरी आहे म्हणा की. अहो, खरं आणि खोटं काय करताय? चांगला सरकारी सही सिक्क्याचा लकोट आलाय ना. जल सहकारी पद्धतीची पाणी पुरवठा योजना मंजूर म्हणून. आणि हा काय चेक? पहिला हप्ता चाला 20,000चा. हा, पहिला इन्स्टॉलमेंट बी हातात. यायला कमाल झाली. नाही म्हणजे गावाला नळाचं पाणी मिळवून देणं ही सुद्धा लाख मोलाचीच गोष्ट म्हणा की. ओ प्रतापराव, लाख मोलाची काय म्हणता? अहो, चांगली 5.5 लाखाची स्कीम मंजूर झाली आहे. 5.5 लाख? मग? गावाचा केवढा मोठा प्रश्न सोडवलात तुम्ही. आणि तुमचा पण पाण्याचा, पैशाचा नाही. तुम्हाला वाटेल पैसा, पाण्याचा. अहो, कुठल्या कुठं 3 मैलावरून पाणी आणावं लागायचं. अहो, कावडीनं पाणी आणून खांद्यासनी घट्ट पडले एकाच्या. गट्ट्याचं काय घेऊन बसलाय? डोक्यावरून पाण्याचे हंडे नेऊन नेऊन डोकीचे केस जायची पाळी आली बायकांच्या. गट्ट्याचं सांगतायत. तर काय म्हणा हिंदूराव, या बाबतीत मात्र तुम्ही पुढाकार घेतलात. म्हणजे क्रेडिट तुमचं आणि पुन्हा आबांची. अहो, आमची कसली पुण्य आहे, देवाची कृपा म्हणायची. पण मूळ आयडिया तुमची ना नळ आणण्याची. तुम्ही जोर धरलात, चंग बांधलात, लावून धरलात, म्हणून तरी समजा घडलं ना. तेव्हा एक लक्षात ठेवा, या वेळेला मुहूर्ताचा नळ आबांच्याच हस्ते फोड, मुहूर्ताचा नारळ आबांच्याच हस्ते फोडायचा. नो मिनिस्टर फिनिस्टर, नारळ आबा. असं गावात नळ येणार, लय आनंद आलाय म्हणून. नळाचं पाणी प्यायला तोंडपासून बसा बनव.
आमच्या जमिनीतून नळ जाणार. आमच्या जमिनी काय तुमच्या बाच्या लागून गेल्या काय? पण गावाचा जर फायदा होणार असेल तर आमच्या जमिनीतून नळ जाणार. गावाचा फायदा क्रेडिट वरच्या अडीला जमणार नाही म्हणून सांग. हो, पण त्यांची स्कीम सँक्शन होऊन त्यांना कॉन्ट्रॅक्ट पण मिळाले. हो, त्यांनी मुहूर्त पण धरला आहे आणि आबांच्या हस्ते नारळ फुटणार आहे. म्हणजे बाहुल्यावरच चढलात म्हणा की. बघा म्हणजे मांडवातच रांडाव करतो म्हणा तुम्हाला. बघा असंच करायला पाहिजे. हेच टाळ्या वाजून काम सुरू झालेलं दिसतंय. टाळेच वाजवायला पाठवू घेता. ही पिढा इकडं का आली? नारळ फुटला वाटतं. तुम्हाला काम सुरू करता येणार नाही. कोर्टाची स्टे ऑर्डर आणलेली आहे. आपण गावच्या भल्यासाठीच आम्ही पुढवून सगळं करणार होतो ना मग. आणि आप्पासाहेब, असं चांगल्या कामात काय म्हणून तुम्ही मोडता घालता? काम चांगलं आहे ना व. हो, खालच्या आळची जमीन बरी भेटली नळ टाकायला. इथं नळ सुरू झाला, वर्दळ सुरू होणार, वहिवाट सुरू. आम्हाला का ताप देता तुम्ही? वरच्या आळीची जमीन घ्या की. अरे आम्हाला का ताप देता? आप्पासाहेब, तिकडनं नळ कसा आणायचा? अहो, तिकडनं नळ आणायचा म्हणजे ज्यादा 5 महिन्याचा फेरा पडेल ना मग. अहो, पडलं तर पडू द्या की. आम्हाला काय देतो सोळा सुद्धा सांगतोय. आप्पासाहेब, असं का बोलता? वर आणि का? ज्याचं जळतंय ना त्याला कळतंय. हे बघा आप्पासाहेब, नळाचं पाणी फक्त वरच्या आळीलाच मिळणार आहे का? अहो, गावाचं हित तर ध्यानात घ्या. गावाचं हित तुम्ही किती बघता ते आम्हाला सांगू नका. हो, यात गावाचं हित नाही तर कोणाचं हित आहे? तुमचं आमचं एकट्याच? ते कसं काय? कायम आम्ही केलं म्हणायला मोकळं झाला सा. शिवाय 5.5 लाखाचं काम किती हात धुवून घेता नियम नाही. अरे 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 आप्पासाहेब, काय बोलताय तुम्ही? आबा, तुमची मऊ मोकाट भाषा त्याला नाही कळायची. मध्ये तोंड बुचकळायचं कारण नाही. ए चिमण्या, काय करशील? आताड फोडून टाकी. हिंदूरावर काय करतोस? सोड मग त्यांचा. सोड म्हणतो ना. अरे माझ्या आला तुला. बाबा काय म्हणतात ते तरी ऐका. अरे बाळ हिंदूराव, पिकल्या केसाचा मान राखा. नाही माझं ऐका रे. अरे पाय धरू का तुमचं? आबा, तुम्ही जिथे तिथे मध्ये पडताय. तसं आहे म्हणून. अरे माझं ऐका रे, माझं ऐका रे, माझं ऐका, माझं ऐका. मंडळी, माझं ऐका.